शरद मोहोळ स्टाईल खून। नांदगाव तालुक्यातील साखोरा येथील मित्रांनीच केला मित्राचा खून। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बोलू लागला पोपटासारखा। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे साखोरा। साखोऱ्यातील निमतळा शिवारातील शेतात आरोपी योगेश उर्फ दत्तू बाळू पगार, दुसरा आरोपी देवाजी दगा बोरसे यांनी संगनमतानं नियोजित कट कारस्थान करून मित्राचाच खून केल्याची घटना घडली। मैतास राहत्या घरून गोड बोलून सायगाव येथे तमाशा पाहण्यासाठी जायचं असल्याचं सांगत सोबत घेऊन आपला मित्र दीपक रमेश कदम यास नेला आणि लोखंडी रॉडनं त्याचं आयुष्य संपवलंय। हिरो होंडा स्प्लेंडर या मोटरसायकलवर मैतास मोलडोंगरी फाटा येथील रस्त्यावर टाकण्यात आलं। मैताच्या अपघाताचा बनाव करत त्यांनी पोबारा केला। आरोपी योगेश बाळू पगार, देवाजी दगा बोरसे यांनी राहत्या घरी जाऊन रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि जसं काही झालंच नाही असा बनाव करत पुन्हा घटनास्थळी जाऊन काही घडलंच नाही असा आवाहनला। घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, संतोष बहाकर, मनोज वाघमारे, विनायक जगताप घटनास्थळी धाव घेतली। आरोपी योगेश यास त्याच्या पत्नीने यात तुमचा तर हात नाही ना असं विचारलं असता नाही अजिबात नाही असं आरोपीने स्वतःच्या पत्नीस सांगितलं। मात्र पोलिसांनी आजूबाजूस विचारपूस केली असता जवळच्या मित्र असलेल्या आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तर दिली। तसेच दोघात आर्थिक व्यवहार व गायी म्हशींच्या देवाणघेवाणीचा वाद असल्यानं पोलिसांचा संशय बळावल्यानं पोलिसांनी खाकी दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलायला लागले। आरोपीने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण घटना कथन केली। तसेच स्वतःच्या राहत्या घरातील रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना काढून दिले। ज्यावरून वाद होता त्या मैताच्या 5 म्हशी, 13 कोकरू हे देखील आरोपीकडे सांभाळण्यासाठी दिलेलं मिळून आलं। आरोपीने गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली। मैताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्थानकात कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलाय। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय अधिकारी मनमाड यांनी भेट दिली। पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी करतायत। काल दिनांक 8/1/2024 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की 30 ते 35 वर्ष वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह मोलडोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मयत स्थितीत पडलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः पी.आय. खंडागळे, पी.एस.आय. बहाकर, पी.एस.आय. मनोज वाघमारे, पोलीस हवालदार बच्छाव, हंसराज तवळकर असे आम्ही घटनास्थळी गेलो। त्यानंतर सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली। त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार साखोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून साखोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगार व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरची मृतदेह व गाडी ही रोडवर ठेवली होती। तरी सदर घटनेबाबत मैताची पत्नी मनीषा दीपक कदम राहणार साखोरा हिच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे 7/2024 भादवी 302-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचे आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करीत आहेत। लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अनिल धामणी, नांदगाव जिल्हा नाशिक। लोकनायक न्यूज